मयू मयू बॉडीगार्ड आणि केअरटेकर या दोन्ही जबाबदाऱ्या एकाच वेळी निभावायच्या सोपं काम नाहीये मयू. खूप त्रास होतो ना तुला? नाही आबा, मला नाही त्रास होत आहे. मयू हे केस आहे ना माझी, उगाच काळ्याची पांढरी नाही झाली. आजोबा मी तुझा, तुला खुपलं ना तरी त्याची जाणीव मला होती. वरवर आपल्याला काहीच झालं नाहीये असं दाखवणाऱ्या नातीच्या डोळ्यातल्या खोलवरच्या वेदना मला जाणवतात मयू. आपल्या हक्काची व्यक्ती समोर असताना ती आपली कोणीच नाही असं दाखवत वावरणं सोपं नाहीये मयू. आबा, मला मला खूप त्रास होतोय. राजवीर सरांसमोर असं अनोळखी म्हणून वावरताना त्याची गालमेल होतीये माझ्या. पण आबा, मी हरणार नाहीये. मला खात्री आहे माझ्या राजवीर सरांचं प्रेम मी पुन्हा मिळवेल आणि आमचा सुखी संसार पुन्हा सुरू होईल. आता तू माझी नात शोभलीस मयू. मला तुझा खूप अभिमान वाटतो. माझी वाघीण या कठीण प्रसंगात सुद्धा डोळ्यात पाणी आणून न देता लढायला सज्ज झाली आहे. मयू, हे मंगळसूत्र आहे ना, या मंगळसूत्राला तू कमजोरी बनवू नकोस. ताकद बनव, ताकद बनव. काय हातात? कुठे काय काय काहीच नाही. नाही 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 ते हे रुमाल माझा. रुमाल? हा, माझा रुमाल. मग दाखवा ना. असं काय करत? मी तुम्हाला पाहिलं लपवताना. मळलाय मी येताना, चिखलात पडला होता. शी खूप खूप घाण झालाय तो. एक मिनिट, तुम्ही ब्लेझरशी काहीतरी करत होतात आणि मग? हो नाही, मी सांगितलं ना, तो मळलाय खूप, घाण झालाय. बघू, दाखवा मला. असं काय करताय? हे बघा ब्लेझर. मी तुमच्यासाठी ब्लेझर इस्त्री करून ठेवलं होतं. हे घ्या, हे घाला. मी का घालू हे ब्लेझर? अक्कल नाही गाडीची, हौस मला गाडीची. काय ही म्हण इथे लागूही होत नाही. काय बडबडताय तुम्ही? मी असं कुठे म्हटलं? पहिली गोष्ट, तुम्ही माझी अक्कल का काढली? अरे हो, अक्कल काढायला ती असायला तर हवी ना. हॅलो, अपमान करताय तुम्ही माझा? नाही, तुम्ही हे घ्या, हे घ्या ब्लेझर. होय, मला ते ब्लेझर मला नाही आवडत हा रंग. काय कधी कधी ना ज्या गोष्टी आवडत नाहीत ना त्याच कराव्या लागतात. आता माझंच घ्या ना, मला तुमचं तोंड कुठे आवडतं, पण मला बघावं लागतं ना. व्हॉट? तुम्हाला मला बघावं लागतं ना. माझं तोंड आवडत नसताना पण. परत माझा अपमान करताय? नाही, तुम्ही हे घ्या, तुम्ही हे. सलग तिसऱ्यांदा तुम्ही माझा अपमान केलाय. अरे बापरे, मग चौथ्यांदा पण करायला पाहिजे. व्हॉट? हो, माझे बाबा असं म्हणतात की कुठली पण गोष्ट 3 वेळा नसते करायची, चौथ्यांदा पण करायला लागेल अपमान. तुम्हाला इथे ठेवलंय कोणी हो कामाला? मला नंबर द्या त्या व्यक्तीचा. हे घ्या, हे घ्या, द्या तुमचा हात द्या इकडे. हे घाला, मी सांगते ना तुम्हाला. घ्या. काय जबरदस्ती आहे. हे घ्या, आता कसं व्यवस्थित. ओके, थँक्यू. जाऊन मिल्कशेक घेऊन या माझ्यासाठी. जा. हो, मी आजींची केअरटेकर आहे, तुमची नाहीये. लक्षात आहे ना हे तुमच्या? मग जा ना तिच्याकडे. माझ्या रूम मध्ये काय करताय? ताई म्हणजे मदर नसते,
आणि आपली कोणाला कदरच नसते. काय नवीन नवीन म्हणी आणताय हो? काय बडबडत असता तुम्ही नेहमी? अरे नाही, ही म्हण नाहीये, ते आत्ताच सुचलं मला. ठीक आहे, आता काय जाते. हो, आता काय? चौथा अपमान. सॉरी? तुमचा चौथा अपमान. निघा. गेलं एकदाच आदर. काळजी करू नकोस, होईल सगळं ठीक. सरांना नक्की सगळं आठवेल. इथे पण तुम्ही किचन मध्ये काय करताय तुम्ही? नोकर कुठे गेले सगळे? सुशील, बाबू. सॉरी 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 सॉरी. बघू इकडे, बघू इकडे, या इकडे. काय तुम्ही, लक्ष कुठे असतं तुमचं? तुम्हाला याआधी पण किती वेळा सांगितलं की नका येऊ किचन मध्ये, तुम्हाला नाहीये सवय या गोष्टींची. तर बघा, तेल उडालं तुम्हाला. एक मिनिट, मी पाणी, तुम्ही इथे थांबा, मी पाणी घेऊन येते पटकन. कळत नाही तुम्हाला, पण खरंच तुम्हाला याआधी पण मी किती वेळा सांगितलंय बघू इथे. आधी मला एक मिनिट, बंद करा तुमची बडबड. मला नकोय हा तुमची काही मदत. अहो पण काय ना तुझ्या हाताला? अरे बघ, ते सोड. तुम्हाला सांग, मिस चिपकूंना कामावर कोणी ठेवलं इथे? मिस चिपकू? अरे ती आजीची केअरटेकर मयुरी. जे काही नाव असेल त्यांचं. काय झालं काय? पण सतत पालीसारख्या चिपकून असतात यार मला. सतत हे करा, ते करा, हे करायचंय, ते करायचंय. किचन मध्ये पण आता होतं, तेल सांडलं त्यांनी माझ्या हातावर. तुला सांगू गॅरी, माझ्या पर्सनल गोष्टी कुठे कधी ठेवल्यात ते सुद्धा त्यांना माहितीये. कसं काय? गॅरी, आत्ताच्या आता आजीला सांग, आणि केअरटेकर म्हणून आता आपण दुसरी व्यक्ती आणतोय असं आजीला सांगून टाक. अरे ब्रो, पण आजी बोलत होती ही मुलगी चांगली आहे. नाही म्हणजे आपल्या आजीची चांगली काळजी घेते ना. ब्रो, तुझं ना काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालंय. आपण करतो ना सगळं ओके. हा, ते काही नाही, तू आजीला सांग, नको यार आपल्याला ही केअरटेकर म्हणून दुसरी व्यक्ती आणू. सांग कुठून आले आहेत, त्यांचं काही नाव, गाव, फळ, फुल असेल ना? नाही माहिती. नाही? असं कसं नाही? नाही म्हणजे ब्रो, ती एजन्सी मधून आली आहे ना. आपण बोलून घेतो ना तिच्यासोबत. एजन्सी मधून आली? चल आताच्या आता फोन लाव त्या एजन्सीला आणि सांग की आम्हाला रिप्लेसमेंट हवी आहे, नको ही चिपकू. चल फोन लाव. अरे काय बघतोयस, फोन लाव ना गॅरी. हा, लावतो फोन लावतो. आता कोणाला फोन लावू? कुठल्या एजन्सीला फोन लावू? ब्युटी एजन्सी? ब्युटी एजन्सीला लावतो. बापरे बापरे बापरे, खूपच उशीर झाला. हा बोला गॅरी सर. हॅलो, BA? हो, मी BA नाही, मी BCom आहे गॅरी सर. नाही BA ना. अहो जोक करतोय. तुमच्या एजन्सीचं नाव BA ना. एजन्सी? कसली एजन्सी? बोरिंग एजन्सी. BA. ते जाऊ दे ना मिस. ते तुम्ही तुमच्या एजन्सी मधून मुलगी पाठवली होती ना, मयुरी म्हणून, आमच्या आजीचे केअरटेकर म्हणून. मयुरी? मयूरचं काय? ती आमच्या आजीची केअरटेकर म्हणून लागली आहे. हा 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 हा, कळलं. आजीची केअरटेकर मयुरी. हा, ती तुमच्या एजन्सी मधूनच लागली आहे ना? हो. नाही, हो म्हणजे. दे फोन दे. हॅलो. हॅलो. हा, ती जी कोणती तुमची BA BCom एजन्सी असेल ना, त्या तुम्ही जी केअरटेकर आमच्या इकडे पाठवली आहे, तिला इथून काढून टाका, रिप्लेस करा तिला. हॅलो, ऐका ना सर, मी ना एका खूप अर्जंट, महत्वाच्या आणि अतिशय घाईच्या मीटिंग मध्ये, नंतर बोलू? हो हॅलो, तुमची मीटिंग गेली खड्ड्यात.
हे पहा, तुमची ती जी कोणी केअरटेकर आहे ना, ती आम्हाला आमच्या घरात नकोय. 1 नंबरची चिपकू आणि आगाऊ मुलगी आहे ती. सर जाऊ देत ना, म्हणजे सोडून द्या ना. ती गरीब आहे हो बिचारी. कोण गरीब? आणि ती स्वभावाने नाहीये, पण पैशांनी गरीब आहे ती. अहो तुम्ही काय बडबडताय? मला ती मुलगी आमच्या घरात नकोय. दॅट्स इट. हॅलो हॅलो हॅलो. अहो हॅलो, येतोय मला तुमचा आवाज. मी काय सांगितलं कळलं का तुम्हाला? हॅलो हॅलो. ती मुलगी रिप्लेस झालेली हवी आहे, नकोय आम्हाला आमच्या आजीसाठी ती केअरटेकर म्हणून. आवाज येत नाहीये तुमचा. हॅलो हॅलो, मला तुमचा आवाज येतोय. मी बोललेलं तू. हॅलो. रोज जाऊ दे ना, कट केला फोन त्यांनी. हा, कट केला. कट केला? अरे असा कसा बंद केला आणि फोन? चल फोन कर, फोन कर यांना. लावतो. हा दे आणि हॅलो. हे बंद लागतोय फोन. असा कसा बंद येऊ शकतो यांचा फोन? तुला सांगतो, ही एजन्सी पण ना ढिल्या स्क्रू सारखीच आहे, ढिली. सगळ्यांना मी दाखवून देतो आता. अरे ब्रो कुठे चालला ब्रो? मिस चिपकू, चला निघायचं इथून. काय काय ऐकायला नाही आलं? इथून निघा. पण का? मी काय केलंय? ब्रो अरे बोलू नकोस अजिबात. तुला माहिती नाही त्या कशा आहेत? कशा आहेत म्हणजे? मी काही नाही केलंय. काही नाही केलंय? अच्छा, मग सांगा, माझा हात कोणी पकडला होता? मला जबरदस्तीने ब्लेझर कोण चढवत होतं? ते मी तुमच्या चांगल्यासाठी करत होते. माझ्या चांगल्यासाठी काय आहे त्या? मला सांगा, सतत माझ्या मागे मागे कोण करतंय? गॅरी, तू यांना विचार. माझी प्रत्येक गोष्ट, कोणती गोष्ट कुठे ठेवली हे बरोबर यांना कसं माहिती? ते आता काय माहिती असू शकतं ना, त्यात काय एवढं? गॅरी, तुला कळतंय सगळं कबूल करून परत त्यात काय म्हणताय? अरे ब्रो, पण तू ते कशाला घेऊन बसलाय ना? अरे घेऊन बसलाय काय? पाली सारखा चिकटतायत ह्या मला, जसं काय बायको आहेत माझी. ब्रो तुला कसं सांगू, मयुरी वहिनी खरंच तुझी बायको आहे. काय हो? हा, तुम्ही आपल्या ब्रोचं काही करायला जायचं नाही. हा, तुम्ही काय आपल्या ब्रोची बायको आहेत का? हा, आपल्या ब्रो सगळं त्याचं करू शकतो, तो समर्थ आहे. मी ना तुमच्या एजन्सीवरती केसच टाकणार आहे. एक काम करतो ब्रो, आता यांना घेऊनच जातो. तुम्ही चला आता बाहेर चला. गॅरी, जाऊ दे, सोडतोय आता मी यांना. हे पहा, तुम्हाला मी आत्ता सोडतोय, पण परत जर माझ्या मागे मागे केलं ना तर कोणाचंही ऐकणार नाही मी. मिस चिपकू, चिपकू? मी चिपकू आणि मग तुम्ही कोण? तुम्ही चिडका बिब्बा. बोलपट. यस मॅम. राजवीरच्या मेडिकल कंडिशन विषयी तुम्हाला माहिती आहे ना? यस मॅम. मी सांगतो ना, शत्रू सोबत पण देवाने असं वागायला नको. त्यांच्या बाबतीत ते जे झालंय ना, ते स्मृतिभ्रंश म्हणतात त्याला. बोलता येत नसेल तर मेमरी लॉस म्हणा ना. तेच ते मॅडम, मेरी लॉस. त्यामुळे काय होतं माहितीये मॅडम, माणसाचं ना सगळं जगच बदलतं. हा, जगाच्या वर अवकाशात. गप्पा बसाव. मयुरी ना त्या राजवीरच्या सतत आजूबाजूला असते. काहीतरी करायला हवंच. आपली पोस्ट आणि पगार वाढवायचा असेल तर मॅडमना नवनवीन सल्ले द्यायला हवेत. मग मॅडम एवढ्या खुश होतील की पुढे जाऊन पैसे घेऊन मी मॅडमना सल्ले देईन. मग काय, पैसाच पैसा. बोलपट. हो यस मॅडम. लक्ष कुठे आहे तुमचं? इथेच आहे मॅडम. मॅडम तुम्ही त्यात असं करा, तुम्ही त्या मयुरीला नोकरीवरून काढून टाका. तर राजवीर सरांना नाव सांगा, म्हणजे राजवीर सर चांगली शिक्षा देतील तिला. नाहीतर फालतूचे सल्ले नको आहेत मला. आउट आउट. आता मी काय करू ते तूच सांग. राजवीर सर आणि माझं 1 सेकंद पण नाही पटत. सारखे ते माझ्याशी भांडत असतात. आणि काय ते नवीन नाव ठेवले मला, मिस चिपकू.
हसतेस काय तू? ब्युटी हे जर का असं सुरू राहिलं ना तर मी राजवीर सरांसोबत कशी राहू शकणार आहे? मयूर हे बघ, तू काही टेन्शन घेऊ नकोस ग. ते असं म्हणजे हे असेल तरच हे आहे ना, म्हणजे काय ते म्हणतात नाही का की भांडणाने प्रेम वाढतं. म्हणजे जर राजवीर सर तू त्यांची काळजी घ्यायला, तू त्यांचं ते हे करायला जर का नकार देत असतील ना, तर तू भांड ना त्यांच्याशी. तू भांड, तू बिंदास भांड, भिड तू. अगं मयूर फार तर काय होईल, प्यार होईल ना. काय बोलतेस, मला नाही कळतंय. अगं मयूर ते म्हणतात नाही का, जिकडे भांडण आहे तिकडेच प्रेम आहे. अगं म्हणजे ते पिक्चर मध्ये नाही का दाखवतात, ते हिरो आणि हिरोईन आधी भांड एकमेकांची भांडतात आणि मग प्रेमात पडतात. तुम्ही नाही का आधी किती भांडायचात, मयूर तसंच काहीतरी होईल. हा अगं बरोबर बोलतेस तू. म्हणजे मी जर का राजवीर सरांसोबत अशीच भांडत राहिले तर मला त्या घरामध्ये राहता येईल, आणि जर का आणखी भांडत राहिले तर मग आमच्यामध्ये प्रेम होईल, जसं आधी झालं होतं. हो ना? हा, ते आयुर्वेदिक औषध ते दुकानात मिळेल ना? हा नाही हो, पेशंट पूर्ण बरा झाला पाहिजे, दुसरं काय. हा तुम्ही सांगा ना, मी लिहून घेते, बोला. हा 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 थँक्यू. हा बरं, ठेवू का? हा हा. आई मयू, अगं बरं झाली तू आलीस. त्या साठेबाई आहेत ना, त्यांच्या गावच्या काकांचा फोन होता. ते आयुर्वेदिक काढे करतात ना, त्यांनी ना एक जालिम औषध सांगितलंय. ते घेतलं ना की जावई बापूंना पूर्ण बरं वाटेल बघ. हा नाही म्हणजे खरं तर आपण त्यांना गावी नेलं असतं त्यांच्याकडे दाखवायला, पण आता ते सराफ आहेत ना, आपण कसं नेणार नाही का त्यांना. नाही पण तू काळजी करू नको, आता हे औषध मी आणते ना, बघ ते घेतल्यावर त्यांना बरं वाटेल पूर्ण. तुला ही अशी तारेवरची कसरत करावी लागणार. मला तुझी काळजी कळतीये. म्हणजे तू हे सगळं राजवीर सर लवकर बरे व्हावेत म्हणून करतेस. आणि बघ ना, म्हणजे आता त्यांचे आधीच उपचार सुरू आहेत ना, डॉक्टर त्यांच्यावर उपचार करतायत. मग मला असं वाटतं की आपण असून काही वेगळं नको ना करायला. म्हणजे आधीच त्यांची औषधं गोळ्या सगळं सुरू आहे, मग आपण काही वेगळं केलं तर उगाच असं नको व्हायला की त्याचा त्यांना उगाच त्रास नको ना व्हायला. मला कळतंय ग सगळं, तुला त्यांची खूप काळजी आहे ना. मला त्यांची काळजी आणि तुझी काळजी आहे ग. या सगळ्यातून मी पण गेले, त्यामुळे मला माहितीये कसं वाटतं ते. आता हे औषध घेतलं ना की त्यांना पूर्ण बरं वाटेल बघ. मग तुला हे असं मंगळसूत्र सारखं काढघाल करावं लागणार नाही. अगं बोलत काय बसले तुझ्याशी, ते आबांनी ते पाटल्यांचे कपडे आणायला सांगितले, ते घेऊन येते. हा मी यामिनी मॅमचा फोन, ते बॉडीगार्ड साठी. मी काय करू, हे बॉडीगार्ड प्रकरण थांबवू का? हा म्हणजे ना, मला हे असं दुहेरी भूमिका नाही कराव्या लागणार. म्हणजे आधीच एक मयुरी, मग दुसरी मयुरी आणि मग बॉडीगार्ड. नाही नको, मी मॅमना सांगून टाकते, मी यापुढे नोकरी नाही करणार. हा हा हॅलो मॅम. काय रे भाऊसाहेब, कुठे आहेस तू? इथेच आहे. त्या दिवशी ओरडले म्हणून रागवलंस का? त्यानंतर तोंड नाही दाखवलंस मला. नाही मॅम, तसं नाही. मी गावी गेलो होतो गणपतीसाठी. बस झाली आता सुट्टी, उद्यापासून कामावर यायचा. उद्या? काय रे, काही चुकीचं सांगितल्यासारखं इतकं जोरात काय ओरडतोयस? नाही म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं मला, पण मॅम. पण बिण काही नाही यात. उद्या लवकर कामावर यायचं. आणि हो, एक महत्वाची गोष्ट, त्या मयुरीवर जरा लक्ष ठेवायचं.
राजवीरच्या आसपासही फिरकता कामा नये. कळलं? यामिनी मॅम असं का बोलल्या? म्हणजे त्यांचा यामागे काहीतरी नाही, पण त्या आत्ताच जे काही वागत होत्या त्यावरून तर सुधारल्या तसं वाटत होतं. त्यांनी असं का सांगितलं असेल बॉडीगार्डला? नाही नाही नाही, हे काहीतरी गडबड आहे. बॉडीगार्डला आता कामावर गेलंच पाहिजे.